जर माझे चिरंजीव सागर तिपणे आपलं मनोगत व्यक्त करतील. रामकृष्ण हरी. आज माझे पप्पा रिटायर झाले आणि त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन की कंपनीच्या सगळ्या कामांपासून लोडपासून त्यांनी रिटायरमेंट घेतली आणि आता ते काम मिळणार नाही. पण मला याचा आनंद आहे की त्यांच्या मागे ऑगस्टमध्ये दुसरं काम लागणार आहे. त्याच्यासाठी त्यांना बेस्ट ऑफ लक. दुसरा नंबर म्हणजे माझ्या आईला खूप खूप धन्यवाद की हा कार्यक्रम तिने अरेंज केला आणि सगळं सुरळीत करून आणलं. सगळ्यांना जमवण्याची ताकद तिच्यामध्ये आहे. खूप खूप सर्वांनी साथ दिली. मी महाराजांचे पण तेवढेच आभार मानतो की त्यांनी इथे येऊन ज्ञानाचा जो पण सागरांचा तुकडा आम्हाला दिला आहे, तर त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार. आणि लास्ट आईबद्दल सगळेच बोलतात नाही का, आईबद्दल खूप सगळे बोलतात, पण मी आज वडिलांवरती 4 ओळी बोलतो. पिता रोटी है कपड़ा है मकान है, पिता रोटी है कपड़ा है मकान है, पिता नन्हे से परिंदे का बड़ा आसमान है. पिता रोटी है कपड़ा है मकान है, पिता नन्हे से बच्चे का बड़ा आसमान है. पिता है तो सारे बच्चे के सपने हैं, पिता है तो सारे बच्चे के सपने हैं, पिता है तो सारे खिलौने अपने हैं. खूप सुंदर बोलला सागर. यानंतर माझी मुलगी सपना ही आपले मनोगत व्यक्त करेल. सर्वप्रथम सर्वांचं धन्यवाद. सर्वांनी इथे 7 दिवस उपस्थिती लावली. आपली उपस्थिती हीच आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. खरं सांगायचं तर रिटायरमेंट निमित्त हा कार्यक्रम ठेवलेला आहे, पण जेव्हा असं कळालं की रिटायरमेंट होणार आहे, पण काबाड कष्ट करणारे बापाचं आज मी माझ्या मनात काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न करते. पहिली गोष्ट म्हणजे स्वभाव. प्रत्येक वडील हे आपल्या मुलांबाबतीत स्ट्रिक्ट असतात, कडक असतात. कशाबद्दल? माझे वडील होते, आहेत, पण कशाबद्दल? अभ्यासाबद्दल. तुला काय पाहिजे ते सांग, मी सगळं जग तुझ्या पायथ्याला आणून देतो, पण तू अभ्यास कर, आमचं नाव मोठं कर, आमचे जे आम्ही कष्ट करतोय त्याला काहीतरी नाव मिळू दे, काहीतरी त्याची उणीव, म्हणजे आम्हाला कमतरता नको की आम्ही कुठेतरी कमी पडलो याची जाणीव आम्हाला नको. खूप कष्ट केले माझ्या वडिलांनी. आम्हाला सकाळी 4 वाजता 5 वाजता उठवत होते. उठा, थंडी असेल तर आम्हाला गरम शेकोटी करायचे, त्या शेकोटीजवळ बसा, अभ्यास करा. सकाळचं वाचलेलं, पाठांतर केलेलं सगळं लक्षात राहतं, कारण ह्याच्याबद्दलचं स्ट्रिक्टपणा दाखवून आम्हाला आमचं शिक्षण पूर्ण केलं. आम्हीही ते मनापासून केलं, म्हणून आज आम्ही इथे आहोत. बाई ही चांगल्या नोकरीवरती आहे, मीही त्यांच्या आशीर्वादाने खूप माझ्या पायावरती उभे आहेत आणि कष्ट केले, खूप कष्ट केले. जसं बयाने सांगितलं की आईबद्दल खूप काही बोलेल, जेवढं बोलेल तेवढं कमी, पण बापाबद्दल कोण बोलतं, वडिलांबद्दल कोण बोलतं? खूप कमी जण आहेत. 100 पैकी 10 जण असे की ते वडिलांबद्दल 10 शब्द तरी बोलू शकतात. असं आहे की शाळेत जाताना आई आपल्या मुलाला भाजी पोळी बनवते, त्याचं आवरते, आंघोळ घालते, सगळं करते, पण त्या शाळेत जाण्यासाठी तयारीसाठी जी शाळेची फीस भरावी लागते, शाळेचा युनिफॉर्म आणावं लागतं, शाळेचं बॅग वह्या पुस्तक आणावं लागतं, त्याच्यासाठी कष्ट करण्याला बापाचं नाव कोणाच्या तोंडात लवकर येत नाही. बरोबर आहे का? तसंच जर मुलगी असेल, मुलीच्या लग्नाच्या वेळी जसं मुलगी झाली तर सगळ्यांना आनंद होतो, लक्ष्मी झाली, सगळ्यांना आनंद होतो, पण त्या लक्ष्मीला कसं मोठं करायचं, तिचं पुढं काय करायचं, कुठल्या घरात येईल, चांगलं होईल की नाही, ह्या सगळ्या विचारांमध्ये तो बाप आणखीन जास्त कष्ट करतो. मुलीला चांगले संस्कार देतो, सगळ्या गोष्टी शिकवतो. सासरी गेल्यावर कसं राहायचं, कसं मानपण द्यायचा. त्यामुळे म्हणतात की मुलीचं आईपेक्षा जास्त प्रेम असतं ते वडिलांवरती असतं. आणि लग्नाच्या वेळेस ही जेव्हा मुलगी वाटी लावतात तेव्हा सगळे आई, मामी, आत्या, जे काही लेडीज असतात सगळे रडून मन मोकळं करतात, पण त्या अंधाऱ्या खोलीत जाऊन रडणारा बाप कोणाला दिसत नाही. त्यांचे जे कष्ट असतात, आपण सगळी तयारी करतो, हे करतो, दिवसभर आई राबते घरामध्ये, पण उन्हामध्ये जाणं, सकाळी लवकर उठून ड्युटीला जाणं, संध्याकाळी येणं, तो संध्याकाळी दिवसभर काम करून
थकणारा बाप जेव्हा घरी येतो तो असा विचार करत नाही की मी आता खूप थकलेलो आहे, मी आता जेवणार आहे, आराम करणार आहे आणि झोपणार आहे किंवा टी व्ही बघणार आहे. थकून आल्यानंतरही, ड्युटीवरून आल्यानंतरही ते वडील आपल्या लेकरांसोबत किती पाठ दुखत असले, किती पाय दुखत असले तरी आपल्या मुलांना, लहान मुलं असतील किंवा मोठे असतील तर त्यांना आपल्या पाठीवर घेऊन घरामध्ये घोडा खेळतो. तो असा विचार करत नाही की माझी पाठ दुखते का माझे पाय दुखतात की मी खूप थकून आलेलो आहे म्हणून. ते असा विचार करत नाही. जे लागले ते माझ्या वडिलांनी आम्हाला सगळं काही पुरवलेलं आहे. असं कुठल्याच गोष्टीची कमतरता आम्हाला पडू दिलेली नाही. आज जे काही बोलते किंवा जे काही आहे आम्ही ते सगळं वडिलांचं आहे, त्यांचं कष्ट आहे. आणि खरं तर ते रिटायरमेंट होतात ते फक्त कंपनीतून, बाकीचे जे त्यांचं रोजचं आपलं आयुष्य आहे, घडामोडी आहेत, त्याच्यापासून तर कोणताही व्यक्ती कधी रिटायरमेंट होत नाही. मी तर एकच सांगितलं की म्हटलं तुम्ही कंपनीतून रिटायर झाले, एक ड्युटी तर भैया त्यांना ऑगस्टपासून नंतर लावणार आहे, पण मी पुढची ड्युटी 15 तारखेपासून लावणार आहे की तू माझं लहान मुलांना शाळेत नेऊन सोडायचं, तिथे थांबायचं आणि त्याला वापस घरी घेऊन यायचं. कारण तो काही म्हणजे तो खूप त्यांच्या अंगावर आहे, तो खूप त्याच्या बाबावरती प्रेम करतो, बाबाला सोडत नाही. मग तेवढं काम तरी काय, कारण जसं मी बोलायचं म्हणजे आईची आजोबा आपलं पूर्ण बालपण आपल्या नातवांमध्ये पाहतात, तर खरंच ते इतके आशीर्वाद त्यांचा आम्हाला लाभलेला आहे, आमच्या मुलांना लाभलेला आहे की ते प्रत्येक गोष्ट, प्रत्येक हट्ट पुरवतात. चांगल्या गोष्टीसाठी नेहमी आम्हाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि इथून पुढेही देता येते. ते असे कधी म्हटले नाही मी जे मागितलं, आज जरी नाही कधीच म्हटले नाही, आज नाही तुला उद्या देईल पण मी नक्की देईल. त्याच्यासाठी खूप कष्ट केलेले आहेत माझ्या वडिलांनी, आईने. आणि हा जो काही कार्यक्रम आज 7-8 दिवसांचा भागवत कथेचा ठरलेला आहे तो आपल्या सगळ्यांच्या नशिबात आला. खरंच मी माझ्या आईवडिलांचे खूप खूप आभार मानते की त्यांच्यामुळे आम्हाला, तुम्हाला आणि इथे जे उपस्थित आहेत किंवा नाही आहेत आणि म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ज्यांच्या कानी हा एखादा 2 जरी शब्द पडले तर त्यांना हे पुण्य तिच्या तर कडून लाभलेलं आहे. तर त्याच्यासाठी मी खूप धन्यवाद करते आणि महाराजांचंही खूप मनापासून मी अभिनंदन करते, धन्यवाद करते की त्यांनी एक सुंदर अशी कथा, भागवत कथा त्यांनी मांडलेली आहे. देवाचं काय महत्त्व असतं, कुठले रूप काय असतात ते सर्व आपल्याला महत्त्व समजून सांगितलेलं आहे, जेणेकरून आपण नामस्मरणही केलं पाहिजे आणि देवाला कधीही सोडलं नाही. जसे देव प्रत्यक्ष आपल्या नशिबात येत नाही, प्रत्यक्ष आपल्याला भेटू शकत नाही, म्हणून त्यांनी आईवडिलांना घडवलं आहे. तर आईवडील, देवाला तुम्ही मंदिरात नाही गेले, त्या दगडाच्या मूर्तीला नाही पूजलं तरी चालेल, पण तुम्ही तुमच्या आईवडिलांचे दर्शन घेऊन त्यांचं पूजन जरी केलं तरी ते खूप मोठं आहे. कारण खरा देव हा माणसांच्या मनात असतो, दगडात नाही. धन्यवाद. सर्वांचे मी मनापासून धन्यवाद करते.